नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लवकरात लवकर लग्न व्हावं आणि योग्य वधू किंवा योग्य वर आपल्या मुलाला किंवा मुलीला मिळावा हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं, इच्छा असते. आणि जर वेळेत लग्न झालं नाही तर त्यांना सगळ्यात जास्त काळजी लागून राहते. कधी कधी तर साखरपुडा होऊन देखील लग्न मोडतं, तर कधी खूप प्रयत्न करून देखील हवं तसं स्थळ मिळत नाही. प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलंही लग्न व्हावं, पण नेहमी असंच होतं की ज्यांना लग्न करायचं नसतं तर त्यांना ढिगभर लग्नासाठी स्थळे येतात. आणि जे लग्नासाठी तयार बसलेले असतात, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतात, तर त्यांना खूप वाट पाहावी लागते. तर जी ही मुलं मुली आहेत ज्यांचा विवाह ठरत नाही किंवा विवाहामध्ये काही ना काही अडचणी येतात, ग्रहदोष असतात, वास्तुदोष असतात किंवा करणी असती किंवा इतर नोकरीमुळे व्यवसायामुळे काही ना काही अडचणी येत राहतात, तर अशांसाठीच आपण एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्यानं तुमच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येतात तर त्या सर्व काही दूर होणार आहेत आणि अगदी 7 दिवसाच्या आत तुमचा विवाह ठरणार आहे आणि तुम्हाला जसा हवा तसा मनासारखा जोडीदार देखील मिळणार आहे आणि आईवडिलांची इच्छा देखील पूर्ण होणार आहे. आता हा कोणता उपाय आहे, तर एक चिमूटभर फक्त हळद तुम्हाला एका ठिकाणी ठेवायची आहे. आता ही कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे याविषयीचीच माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर हळदीचा उपाय पाहण्यापूर्वी आपण हळदीचं महत्त्व जाणून घेऊया. तर जेवणाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये हळदीचा वापर केला जातो. हळद जितकी जेवणात वापरली जाते तितकंच महत्त्व तिला पूजेत देखील देण्यात आलं आहे. हळदीमुळे जीवनात सुख समृद्धी येते. तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीला अत्यंत शुभ मानलं जातं. हळद आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि त्यामुळं हळदीचा वापर धार्मिक कार्यात केला जातो. हळद अनेक रंगात येत असल्यानं तिचा ग्रहांशी देखील संबंध येतो. हळद ही आपल्याला पिवळ्या, काळ्या आणि केशरी रंगात पाहायला मिळते. पिवळ्या हळदीचा गुरुग्रहाशी संबंध येतो, तर केशरी रंगाच्या हळदीचा मंगळ ग्रहाशी आणि काळ्या रंगाच्या हळदीचा शनीशी संबंध येतो, असं आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं. जर करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा इतर कोणत्याही कामामध्ये जर अडचणी येत असतील किंवा प्रगती होत नसेल, सतत आर्थिक अडचणींचा सामना जर करावा लागत असेल किंवा आरोग्याच्या संबंधित जर काही समस्या निर्माण होत असतील, तर हे हळदीचे उपाय केल्यानं सर्व समस्यातून मुक्ती मिळते. आता ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, म्हणजे ज्यांचा विवाह ठरत नाही, तर त्यांच्यासाठी आपण हळदीचा उपाय पाहूया. तर हा उपाय तुम्ही गुरुवारी करायचा आहे किंवा जर गुरुवारी शक्य होत नसेल तर मग तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्या जवळपास उंबराचं झाड, ज्यालाच आपण औदुंबर असं म्हणतो, तर त्या उंबराच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. शक्यतो गुरुवारीच करायची आहे, पण गुरुवारी जर शक्य झालं नाही तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच इतर देवी देवता या औदुंबरामध्ये वास करतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला विष्णू नारायणाचा जोडा म्हटलं जातं आणि या विष्णू नारायणासारखा आपलाही जोडा जमावा यासाठीच आपल्याला या औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे आणि एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळं त्यांची सेवा उपाय करताना हळदीचा वापर केल्यानं भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळं गुरुवारी या आपल्याला औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. आता ही दिवसभरात तुम्ही कधीही केली तरी चालेल, पण शक्यतो 5 ते 7 या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सर्वप्रथम तर पूजेसाठी आपल्याला लागणारं साहित्य घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. तांब्याचा जर भांडा असेल तर अतिशय उत्तम, किंवा मग तुम्ही इतर कोणत्याही भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे, अगदी अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर अखंड अक्षता तुम्हाला यामध्ये 11 मोजून टाकायच्या आहेत. त्यानंतर पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे त्यामध्ये पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत. पिवळ्या रंगाच्या अखंड अक्षता करून तुम्ही एक वाटीभर घ्यायच्या आहेत किंवा एक मूठभर घेतल्या तरी देखील चालेल.
तसेच गव्हाच्या पिठापासून म्हणजेच गव्हाच्या कणकेपासून बनवलेला चौमुखी दिवा घ्यायचा आहे। आता तुम्हाला हे देखील शक्य होत नसेल तर मग तुम्ही मातीचा दिवाळीमध्ये जे वापरतात तर तो दिवा घ्यायचा आहे, पण हा दिवा नवीनच असावा, अगोदर वापरलेला नसावा आणि यामध्ये तुम्हाला जोडवात लावायचे आहे आणि या दिव्यात तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। पिवळी मोहरी चिमूटभर घालायची आहे, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा या उंबराच्या औदुंबराच्या झाडाचे मुळाशी प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर एक धागा घ्यायचा आहे आणि तो देखील तुम्हाला हळदीनं पिवळा करून घ्यायचा आहे। जर पंचरंगी धागा असेल, ज्यालाच आपण गोप म्हणतो, तर तो असेल तरी देखील चालेल, तो देखील आपल्याला हळदीनंच पिवळा करून घ्यायचा आहे। आणि एक हळकुंड देखील आपल्याला लागणार आहे, अगदी छोटंसं हळकुंड घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन उंबराच्या झाडाखाली जायचं आहे। तर सर्वप्रथम तर उंबराच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे। आता हे जल अर्पण करत असताना, पाणी अर्पण करत असताना संपूर्ण झाडाला म्हणजेच गोल फेरा मारून आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि हे सर्व पाणी या झाडाला अर्पण करायचं नाही, तर यातील थोडंसं पाणी आपल्याला वाचून घरी आणायचं आहे। मी अगोदर सांगितलं तसं या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि 11 अखंड अक्षता टाकायच्या आहेत आणि यातील थोडंसं पाणी वाचून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। त्यानंतर त्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। 108 वेळा जप करायचा आहे, जितक्या जास्त होईल तितका जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या झाडाची विधिवत पूजा करायची आहे। धूपदीप दाखवायचा आहे। ज्या ज्या अक्षदा आणलेल्या आहेत तर त्या प्लेटमध्ये याच ठिकाणी ठेवायच्या आहेत। त्या अक्षदांवरती जे हळकुंड आणि जो धागा आणलेला आहे तर तो ठेवायचा आहे। पुन्हा एकदा या हळकुंडाची आणि या धाग्याची आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि हे जे धागा आणि हळकुंड आहे तर ते अभिमंत्रित करायचं आहे आणि या धाग्यावर आणि हळकुंडावर तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजेच विवाह ठरत नाही, तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी कोणती अपेक्षा आहे याविषयी जे काही तुमची मनामध्ये इच्छा असेल तर तुम्हाला या 2 वस्तूंवरती बोलून दाखवायचे आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। मोहरीच्या तेलाचा जो दिवा होता तर तो सर्वप्रथम आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही सर्व पूजा करायची आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मी, आपली कुलदेवता भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे उंबराचं झाड आहे, औदुंबराचं झाड आहे, तर शक्य असेल तर त्याची एक छोटीशी मुळी काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला मुळी काढून घेणं जर शक्य होत नसेल तर मग या झाडाची एक छोटीशी फांदी तुम्हाला काढून घ्यायची आहे। फांदी म्हणजे अगदी छोटासा तुकडा तुम्हाला या झाडाचा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता या सर्व पूजा व्यवस्थित झाल्यानंतर घरी यायचं आहे। हा उपाय करताना अगदी शांतपणे मनापासून करायचा आहे आणि श्रद्धेनं करायचा आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर सर्वप्रथम जे आपण साहित्य नेलं होतं पूजेसाठी, म्हणजेच अखंड अक्षता, थोड्याशा अखंड अक्षता आपल्याला या उंबराच्या झाडाखाली अर्पण करायच्या होत्या आणि त्यातील राहिलेल्या उरलेल्या ज्या अखंड अक्षता आहेत तर त्या वापस म्हणजे परत घरी घेऊन यायचं होतं आणि त्या घरी आणल्यानंतर जे हळकुंड आहे, तो धागा आहे, तर तो सर्वप्रथम आपले ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे देवघरामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि जे पाणी आपण थोडंसं वाचवून आणलेलं होतं हळदीचं पाणी, तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। दरवाज्यावरती, उंबरठ्यावरती, घरामध्ये एकही जागा ठेवायची नाही हे पाणी शिंपडायला। अगदी स्वयंपाकघरात देखील तुम्हाला शिंपडायचं आहे आणि अशा पद्धतीनं जर हे पाणी शिंपडलं तर घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता जी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते। आता जर तुम्ही हा उपाय गुरुवारी केला असेल तर शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हे जे हळकुंड आहे, हा जो धागा आहे आणि जी उंबराच्या झाडाची एक छोटीशी काडी काढून आणलेली आहे तर ती काडी, हे सर्व तुम्हाला एकत्रित बांधायचं आहे आणि हे तुमच्या गळ्यामध्ये घालायचं आहे। मुलगा असेल, मुलगी असेल आणि हे बांधताना देखील कोणाच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीनं बांधायचं आहे। शक्य असेल तर लेकूरवाळं हळकुंड घ्यायचं आहे आणि अगदी छोटासा हळकुंडाचा तुकडा घ्यायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास देखील होणार नाही आणि हे तुमच्या गळ्यामध्ये बांधायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारी, मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे। त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला फक्त एकदाच करायचा आहे, पण दर गुरुवारी तुम्हाला या उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे। जसं मी सांगितलं तसं मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत। ज्या वेळेला तुम्ही तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करता तर त्यामध्ये देखील तुम्हाला याच वस्तू टाकायच्या आहेत। तसेच दररोज सकाळी आंघोळ करताना अगदी अर्धा चमचा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे। त्याचबरोबर थोडंसं खडं मीठ देखील या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याच पाण्याने तुम्हाला जोपर्यंत तुमचा विवाह ठरत नाही तोपर्यंत स्नान करायचं आहे।
आता मी तुम्हाला जी हळद सांगत आहे तर ही जी हळद आहे तर ती पूजेसाठी जी आपण हळद वापरतो तर तीच घ्यायची आहे. आपण जेवणासाठी मसाल्याच्या डब्यामध्ये जी हळद असते जी जेवणासाठी वापरतो तर ती हळद चुकूनही घ्यायची नाही. तर पूजेसाठी वापरण्यात येणारी हळदच आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला बाळकृष्णाला दररोज सकाळी संध्याकाळी पूजा करताना चंदनाचा टिळा लावावा लागतो. तर यातील थोडंसं चंदन आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिसळायची आहे आणि एका डबीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आणि दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांना नमस्कार करून आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे विवाह संबंधित असेल किंवा इतर देखील असेल तर ती बोलून देवांना ती प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हळद आणि चंदनाचा टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे. हा उपाय तुम्हाला दररोज सकाळी करायचा आहे. अगदी साधे सोपे उपाय असतात परंतु अत्यंत प्रभावी असतात आणि हे विशिष्ट तिथींना जर करत असाल तर विशिष्ट तिथींच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी हा उपाय करायचा आहे. आता मी अगोदर सांगितलं तसं गुरुवारी काही कारणास्तव जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता. मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे. त्याचबरोबर शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू हे या उंबराच्या झाडामध्ये वास्तव्य करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर अशा प्रकारे उपाय केला तर तुमचा देखील विष्णू नारायणासारखा जोडा जमेल आणि योग्य वधू किंवा योग्य वर तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आईवडिलांच्या तसेच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. फक्त उपाय आणि सेवा करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी, तरच आपण केलेल्या या सेवेचं आपल्याला निश्चित फळ मिळेल. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.